जय शिवराय मित्रांनो. तर प्रिव्ह्यू तर तुम्ही बघितले. तर हा व्हिडिओ आपण बनवला आहे कॅपकट ॲपमध्ये. तो ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जायचं आपल्या टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. टेलिग्राम चॅनलवर गेल्यानंतर तिकडे आपण पिन मेसेज केलेला आहे. त्या पिन मेसेजवरून कॅपकटचा APK तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला लोगो वगैरे येणार नाही काय, आणि ते आपल्या इंडियामध्ये चालत नाही म्हणून आपण APK दिला आहे. तर तिकडनं ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला 2 ॲप लागतील. ते आहे म्हणजे VPN. एक मी यूज करतो ते सुपर VPN आणि कॅपकट. तर हे 2 ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे. प्ले स्टोरला तुम्हाला सुपर VPN भेटून जाईल. कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. मी मटेरियलमध्ये तुम्हाला एक बिटमार्कची व्हिडिओ दिलेली आहे. ती व्हिडिओ तुम्हाला इनपुट करून घ्यायची आहे मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये मी प्रॉपरली बीट दिले आहेत सॉन्गवर त्या. तर तुम्हाला ती प्रॉपरली बीट तुम्हाला स्प्लिट करून घ्यायची आहे. एक-एक करून स्प्लिट केल्यानंतर भावांनो ते तुम्हाला ही बिटमार्कची व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिकडनं तुम्हाला भेटून जाईल भावांनो. त्याच्यामध्येच आपण सॉन्ग पण दिलेलं आहे. तुम्हाला स्प्लिट करून घ्यायची आहे एक-एक करून एकदम व्यवस्थित. पहिला बीट, दुसरा बीट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ बीट असे तुम्हाला स्प्लिट केल्यानंतर भावांनो तुम्हाला तिकडे इमेज ॲड करायची. तुम्हाला दाखवतोय बघा, अशा प्रकारे तुम्हाला स्प्लिट करायचे तिथे. तर मित्रांनो, खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते. तर आत्तापासून डेली आणि कंटिन्यू व्हिडिओ येणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भावांनो. मराठी माणसाला सपोर्ट करा. मित्रांनो, स्प्लिट करून घेतल्यानंतर तुम्हाला एक सॉन्ग ॲड करायचे. सॉन्ग आपण जी ही बीटमार्कची व्हिडिओ आहे त्याच्यामध्येच आपण तो सॉन्ग दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपले सर्व बीट स्प्लिट करून झालेले आहेत मित्रांनो. असे स्प्लिट करून झाल्यानंतर भावांनो तुम्हाला खालती एक ऑप्शन दिसेल. इथं बघा 2 मिनटं. म्युझिक. तर म्युझिकवर जाऊन तुम्हाला ती वापस व्हिडिओमधून तुम्हाला तो सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. तो सॉन्ग ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल स्क्रीनवर. तर तुम्हाला अशा प्रकारे इथं पहिल्या बीटवर क्लिक करायचं आहे आणि इकडनं तुम्हाला रिप्लेस करायचं आहे. तर जो तुमचा इमेज असेल, तर मी तुम्हाला जो आपण इमेज यूज केला तो इमेज पण डाउनलोड लिंकमध्ये दिलेला आहे. जर तुम्हाला तो यूज करायचा तो करा, नाही तर तुमचा इमेज लावायचा तो लावा. तर अशा प्रकारे तुम्हाला तो इमेज तुम्हाला प्रॉपरली ॲड करून व्यवस्थित क्रॉप वगैरे जसं पाहिजे तुम्हाला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे स्क्रीनवर लावल्यानंतर अशा प्रकारे मी सर्व इमेज लावून घेतले आहे मित्रांनो. सर्व इमेज लावून घेतल्यानंतर मला तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे सर्व इमेज लावून घ्यायचे तुम्हाला एक-एक करून. प्रॉपरली एकदम दिसले पाहिजे व्यवस्थित, एकदम कडकमध्ये, आणि आपल्या चॅनलला असं सबस्क्राईब करून घ्या. तर मी तुम्हाला दाखवतोय बघा, मी इफेक्ट लावून घेतलेले आहेत. म्हणजे आपला व्हिडिओ थोडा लवकर होईल मित्रांनो, जास्त मोठा नको व्हायला त्यामुळे. ते व्यवस्थित आपण इफेक्ट वगैरे लावून घेतलेले. तुम्हाला सांगतो मी कशाप्रकारे इफेक्ट लावायचे. पहिले तर आपले जे स्प्लिट केलेलं आहे त्याच्यामध्ये ऑप्शन आहे, तिकडं आपल्याला ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे. तो ट्रान्झॅक्शन तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये जायचं आहे. तिकडे तुम्हाला झूम शेक दिसेल. झूम शेकवर क्लिक करून तुम्हाला ॲप्लाय टू ऑल करायचे. म्हणजे जे सर्व जे आपले असतील ट्रान्झॅक्शन जे फोटोच्यामध्ये, तिकडं तेच पूर्ण ट्रान्झॅक्शन लावायचं. झूम शेक तो तुम्हाला तिकडं पूर्ण डायरेक्ट ॲप्लाय टू ऑल करायचं. म्हणजे सर्व जे फोटो आहेत तिकडे तुम्हाला ट्रान्झॅक्शन ते लागून जाईल सर्वात तिथं. त्याच्यानंतरला तुम्हाला काय करायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे मित्रांनो. इफेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी इथं प्रॉपरली सांगतो की कुठल्या सेकंडपासून कुठल्या सेकंडपर्यंत तुम्हाला कुठला इफेक्ट लावायचा आहे. तर पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, एस मुवमेंट नावाचा एक इफेक्ट आहे मित्रांनो. तर तुम्हाला एस मुवमेंट नावाचा हा इफेक्ट कुठं भेटेल तुम्हाला सांगून टाकतो मित्रांनो. वरती तुम्हाला बघा स्क्रीनवर दिसत असेल ओपनिंग अँड क्लोजिंग. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एस मुवमेंट हा नावाचा इफेक्ट मिळून जाईल मित्रांनो. तर तुम्हाला तिकडं क्लिक करून मित्रांनो काय इफेक्टमध्ये चेंज नाही करायचं, फक्त इफेक्टवर क्लिक करायचं आहे. हे बघा ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये गेल्यानंतर थर्ड रोमध्ये आहे तो एस मुवमेंट. तो तुम्हाला तिकडे लावून घ्यायचा आहे मित्रांनो. लावल्यानंतर तो तुम्हाला लावायचा आहे 9 सेकंदापर्यंत लावायचा आहे मित्रांनो. तो 9 सेकंदामध्ये लावल्यानंतर तुम्हाला जायचं आहे परत इफेक्टमध्ये जायचं आहे, आणि इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की ब्लर लव हा इफेक्ट आहे. तोही तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये मिळून जाईल मित्रांनो. हा बघा स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंग ब्लर्ड लव. हा तुम्हाला थर्ड या फोर्थ रोमध्ये भेटून जाईल मित्रांनो. तर हा इफेक्ट लावल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ म्हणजे इफेक्ट लागत जातील आपल्या फोटोला. एकदम कडकमध्ये व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. तर तो आपल्याला लावायचा आहे 3 सेकंदापर्यंत मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे 4 सेकंदावर यायचं आहे. 5 सेकंदावर यायचं आहे. तिकडनं तुम्हाला इफेक्टवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला सर्च करायचं आहे होलो स्कॅन. तुम्हाला सर्च करायचं इथं बघा वरती इफेक्ट सर्च करायचं ऑप्शन असेल, तिकडे सर्च करायचं तुम्हाला होलो स्कॅन. स्क्रीनवर दिसत असेल स्पेलिंग, ते तुम्हाला तिकडे सर्च करायचं आहे मित्रांनो.
आणि तो इफेक्ट काही चेंजेस नाही करायचे, ॲडजस्टमेंट वगैरे काय नाही करायचं, फक्त क्लिक करायचं आणि वरती राईट आहे तिकडं क्लिक करून टाकायचं मित्रांनो, म्हणजे तो इफेक्ट लागून जाईल मित्रांनो. एकदम सोप्पा आणि कडक व्हिडिओ आणलेला आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या एक सेकंड बीटवर यायचं आहे मित्रांनो. सेकंड बीटवर आल्यानंतर तिथपर्यंत तो इफेक्ट म्हणजे जो पहिला बीट आहे आपला तिथपर्यंत तो इफेक्ट लावायचा आहे होलो स्कॅन. तिकडनं पुढच्या बीटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिकडं इफेक्टवर जायचं आहे आणि तिकडं ग्लोईंग लाईन्समध्ये टेक्नॉलॉजी हा इफेक्ट लावायचा आहे मित्रांनो. तर सेकंड बीटला हा संपूर्ण तो सेकंड बीटला राहणार आहे. सेकंड बीटचा जो इमेज आहे त्याला संपूर्ण हाच इफेक्ट राहणार आहे मित्रांनो. एकदम कडकमध्ये दिसतंय. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला तिथपर्यंत लावून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतरला जी थर्ड बीट आहे त्याच्यावर तिथपर्यंत यायचं आहे, म्हणजे जी स्टार्टिंगवर यायचं आहे तिकडनं तुम्हाला इफेक्टवर क्लिक करून तुम्हाला भेटेल जे ते नाईट क्लबमध्ये स्प्लिट फ्लिकर. नाईट क्लब हा वरती तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, तुम्हाला स्क्रोल करून बघायचं आहे. नाईट क्लबमध्ये स्पीड स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट तुम्हाला सर्च पण करू शकता तुम्ही. सर्च करून पण येईल. पण तुम्हाला मी सांगून देतो नाईट क्लबमध्ये स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट लावायचा आहे. सेकंड रोमध्ये, थर्ड रोमध्ये भेटून जाईल. तो पण तुम्हाला थर्ड इमेजला पूर्णपणे संपूर्ण त्या फोटोला लावायचा आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला जे मी स्क्रीनवर इफेक्टचे नावं दिलेले, स्पेलिंग दिले ते तुम्हाला सर्च करायचे आहेत वरती आणि अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला लावायचे मित्रांनो. तर हा जो फोर्थ बीटच्या इमेजला जो इफेक्ट लावायचा आहे तो तुम्हाला स्क्रीनवर येतो मित्रांनो. तो तुम्हाला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे फोर्थ बीटला पण. तर मित्रांनो त्यानंतर लास्टचा जो इमेज आहे आपला त्याच्यावर आपल्याला 2 इफेक्ट ॲड करायचे आहेत. एक सोबत एकदम कट टू कट त्याच इमेजला कट टू कट. मित्रांनो पहिला तुम्हाला जो भेटून जाईल तो आहे स्प्लिटमध्ये मिरर 3 लेयर्स. हा इफेक्ट फुल ट्रेंडिंगमध्ये आहे, हा तुम्हाला माहितीच असेल. मिरर 3 लेयर्स हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे फिफ्थ इमेजला संपूर्णपणे. त्याच्यानंतरला मित्रांनो अजून एक इफेक्ट तिकडे ॲड करायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला D3Dमध्ये तुम्हाला भेटून जाईल. इफेक्टवर क्लिक करून तुम्हाला D3Dमध्ये हे बघा अशा प्रकारे D3Dमध्ये मून्स अँड स्टार्स तोही तुम्हाला संपूर्णपणे ॲड करायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर आपला संपूर्ण व्हिडिओ झालेला आहे तयार. तर तुम्ही वरती ॲरो क्लिक करून एक्सपोर्ट करू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण की आपली पुन्हा नवीन सुरुवात केली आपण. तर खूप काही ट्रेंडिंग येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.